ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। डोंबिवली पूर्व तुकाराम नगर में रवि पाटिल मैदान में श्री निताई गौरांग नाम संकीर्तन ट्रस्ट द्वारा आयोजित महायज्ञ हरिनाम संकीर्तन महोत्सव त्योहार भक्ति में समाप्त किया गया। हरिनाम फेस्टिवल का आयोजन 12 अप्रैल से 14 अप्रैल तक पूर्व कॉर्पोरेटर रवि पाटिल और पूर्व कॉर्पोरेटर नितिन पाटिल के माध्यम से किया गया था। 12 अप्रैल को श्री कृष्ण भगवान की नगर परिक्रमा, भागवत कथा, आदिभास कीर्तन, 13 अप्रैल महा आरती, हरिनाम महायोग, मातोश्री आनंदीबाई चैरिटेबल ट्रस्ट की ओर से ब्लड डोनेशन कैंप 14 अप्रैल को और मंगल आरती, हरिनाम महायोग, विश्राम, पला कीर्तन, इसके अलावा हर दिन भक्तों के लिए महाप्रसाद का आयोजन किया गया था। दरवर्षी निताई गौरांग ट्रस्टच्या माध्यमातून हरिनाम कीर्तन महोत्सव हा कार्यक्रम इथे 3 दिवसाचा असतो आणि ह्या कार्यक्रमात सुरुवात जी आता ह्या वर्षाची जी सुरुवात आहे 12 तारखेला डोंबिवली वेस्टवरनं परिक्रमा म्हणजे एक पालखी येते श्री कृष्ण भगवानाची आणि ती पालखी इथे जवळजवळ 2 ते 2.5 हजार नागरिक त्याच्यात सहभागी असतात। ती पालखी इथपर्यंत येते, मग इथे आल्यानंतर देवाचं विराजमान होतं आणि जसं विराजमान झालं की तसं कीर्तन महोत्सवाला सुरुवात होते। हा अखंड जाप असतो, हा अविरत बंद होत नाही, म्हणजे हे 3 दिवस हा कार्यक्रम चालतो आणि पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत दोन्ही टाइम सगळ्या भाविकांना भंडाराचा कार्यक्रम इथे मोठ्या प्रमाणात असतो आणि अशा प्रकारे हजारो भाविक पर डे इथे सगळं या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेतात आणि तसंच पर डेला साधारण 10,000 पेक्षा जास्त नागरिक हा महाप्रसादाचा लाभ घेतात आणि सगळे आलेले भक्तगण या हरिनाम कीर्तन महोत्सवात मुक्त म्हणजे मंत्रमुक्त होतात। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न वंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134वी जयंती आहे आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे संपूर्ण जग आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीवर चालणार हा जग। आपल्या भारताचे संविधान लिहिणारे हे बाबासाहेब आंबेडकर आणि ते नसते तर काय झालं असं तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आज बाबासाहेबांची मोठ्या प्रमाणात जयंती आपण अतिशय उत्साहाने आनंदात साजरा करत असतो आणि आज या 14 तारखेला बंगाली असोसिएशनच्या माध्यमातून तुकाराम नगर येथे सन्माननीय रविशेठ पाटील आणि नितीन पाटील साहेब यांच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे बंगाली असोसिएशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हरिरामा हरे कृष्ण हा कार्यक्रम राबवला जातो। हजारोच्या संख्येने बंगाली समाज नसून तर या महाराष्ट्रातले तमाम जे लोक आहेत भाविक आहेत ती या हरिरामा हरे कृष्णाच्या दर्शनाला येत असतात। भाविक दर्शन घेतात, भोजन करत असतात, प्रसाद घेत असतात आणि आज मी एक कल्याण ग्रामीणचा आमदार म्हणून आज आंबेडकर जयंतीच्याही शुभेच्छा देतो आणि हरिरामा हरे कृष्णाच्या माध्यमातून सर्व भाविकांनाही शुभेच्छा देतो। अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवल्याबद्दल रविशेठ पाटील आणि नितीन शेठ पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बंगाली असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो। बोलिए हरे कृष्ण हरे रामा। हम लोग का श्री श्री निताई गौरांग नाम संकीर्तन ट्रस्ट का ये 3 दिन का प्रोग्राम रहता है 12, 13, 14। इसमें हम लोगों का भजन रहता है, प्रसाद रहता है रोज का कम से कम 8 से 10 हजार, वो भी दोनों टाइम में, और ब्लड डोनेशन कैंप भी लगाता है हम लोग ने। बाकी छोट मोटा हम लोगों का समाज के लिए कुछ काम होता है, वो सब काम हम लोग 2-3 महीना छोड़ के छोटा मोटा हॉल में हम लोग को ये प्रोग्राम सेट करते हैं। समाज के लिए कुछ करना है, ऐसा ही हम लोग का सोच है। इसके लिए हम लोग इतना बड़ा हरे कृष्ण हरे रामा का प्रोग्राम करके हमारा समाज के लिए कुछ काम करना चाहता है। हरे कृष्णा। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।